सकाळ झाल्याबरोबर त्यांनी बघितलं की अरे म्हणे हा श्रवण तर लई शक्तिशाली आहे, हा त्या विषारी सापाचे सगळे तो ताकद घेऊ शकतो, पण तो काय म्हणते उरवेला कश्यप, माझ्यासारखा हा अरहंत नाही. बघा त्याला अहंकार आहे, मी अरहंतच आहे त्याला वाटते त्या उर्वेला कश्यपला. भगवंताला त्याला जिंकून घ्यायचंय. दुसऱ्या दिवशी काही भगवंताचं दर्शन करायला 4 चातुर महाराजिक देवता आले. धृतराष्ट्र, विरूपक्ष, विरुलख आणि कुबेर हे 4 देवता आले. त्यांचं तेजोमय प्रकाश बघितलं रात्रभर. सकाळी जेवण एकत्र करायचे बुद्ध ते गुरुवेला म्हणे रात्री तुमच्या कुटीत प्रकाश पडला म्हणे. कोण आलं होतं? चातुर महाराजिक देवता आले होते. अरे अजून घाबरले ते, याला तर चातुर महाराजिक देवता भेटायला येतात का म्हणे, हा तर लई रिद्धी सिद्धी संपन्न व्यक्ती आहे, पण माझ्यासारखा अरहंत नाही. ते चालूच आहे त्याच. आता बुद्ध त्याच्यावर मैत्री करू लागलेत, अनुकंपा करू लागलेत. दुसऱ्या दिवशी पुन्हा 6 देवांचा स्वामी देवेंद्र शक्र, या 6 देवतांचा स्वामी असतो तो बुद्धाचा परम उपासक आहे तो देवेंद्र शक्र. त्याला तिथे द्यायला पुण्य लागत असते. जन्मभर खोटे न बोलणे, जन्मभर उपवासात पालन करणे, मनातला ईर्ष्या दाबून टाकणे आणि दानामध्ये रत होणे, त्यामुळे देवेंद्रचं पद प्राप्त होऊ शकतं. संकल्प करावा लागतो. तो देवेंद्र शक्र श्रोतापन्न होता, बुद्धांचा उपासक आहे. जेव्हा शास्त्रांना संडास लागली रक्ताची, तो देवेंद्र आपल्या 33 दिव्य लोकातून आला होता खाली, आणि भगवंताची संडास आपल्या हाताने भरून टोपलीत टाकायचा, वरी फुलं टाकायचा आणि सुगंधित पुष्पाप्रमाणे डोक्यावर नेऊन हिमालयाच्या पलीकडे त्याला ठेवून यायचा. तर एकदा शास्त्रा म्हणाले, अरे देवेंद्रा, मनुष्याची दुर्गंध तुम्हाला 100 योजन दुरून सुद्धा असह्य होते. तुम्हाला माणसाचा गंध आवडत नाही, तुम्ही वापस जाता. तू माझी सेवा करू नको, माझा भिक्खू शिष्य, माझा भिक्खू संघ आहे, माझी सेवा करते. बुद्ध त्याला म्हणतात देवेंद्रला. तर देवेंद्र म्हणते, भगवान तुमच्या शीलाच्या तेजाने 84,000 योजन लांबून माझ्या 33 देवलोकातून तुम्हाला वंदन करायला, तुमची घाण स्वच्छ करायला मी आलो आहे, आणि ती घाण मी साफ करणार आणि माझ्या हातानेच साफ करणार. साधुकार द्या. तो देवेंद्र शक्र कधी कधी शास्त्रांना भेटायला यायचा. तर याने बघितलं दुसऱ्या दिवशी, कोण आलं म्हणे भेटायला, मला देवेंद्र शक्र आला म्हणे. पुन्हा घाबरला, याच्या दर्शनाला देवेंद्र शक्र येतो. अरे येत असेल, महापराक्रमी आहे, पण माझ्यासारखा अरहंत नाही. हा अरहंती नाही, हा पण मनात त्याचा भ्रम आहे मी अरहंत आहे म्हणून. पुन्हा सहपती ब्रह्मा आला. सहपती ब्रह्मा जो बुद्धाने याचना केलेला ब्रह्मा आहे ना, महाराष्ट्रातले बौद्ध कुठं गुंतून गेले हेच मला ध्यान येत नाही झालं. आता सांगायला गेले की आपल्यात असं असतंय का, तुमचा दोष नाही, तुम्ही धर्मांतरित बौद्ध आहात, तुम्हाला तरी काय म्हणावं आता म्हणून नाही तर लगेच आता युट्यूबला खाली टाकते लगेच कॉमेंट्स, बंतजी कर्मकांड शिकवतात आणि शिकवतात. बघ आपल्याला कळायला पाहिजे ना, धम्मात आपण 70 वर्षाचा प्रवास पूर्ण केलेला आहे. 70 वर्षाचं सधम्माचं झाड आहे, त्या झाडाला सुंदर फळं येत आहेत, निर्वाण गामी फळं येत आहेत. ती फळं अमृताची फळं चाखायला शिका. शंका कुशंका संदेह करत बसू नका. देवेंद्र शक्र तो पुन्हा म्हणते आला असेल, पुन्हा ब्रह्म सहपती, पुन्हा तरी म्हणते मीच अरहंत आहे म्हणते. एके दिवशी उर्वेला काश्यपाच्या आश्रमामध्ये मोठा सण असते आणि उर्वेलाकाचे सगळे उपासक त्याला सुंदर सुंदर खायला प्यायला घेऊन आलेले असते. तर सकाळी सकाळी रात्री काय म्हणते, मनातल्या मनात, हा श्रमण लई शक्तिशाली आहे, लोकांच्या मनातलं ओळखणारा आहे, आणि उद्या सकाळी जरी तर राहिला तर माझा लाभ सत्कार कमी होईल आणि ह्यानं चमत्कार दाखवून सगळा सत्कार घेईल. मला मनातल्या मनात म्हणते, बुद्धाला म्हणून दाखवत नाही. आणि मला असं वाटतंय हा इथून निघून गेला तर बरं होईल, आमचा कार्यक्रम झाल्या संध्याकाळी वापस आल्यास बरं होईल. आता बुद्ध लोकविदू आहेत ना, लोकविदू, लोकांच्या मनातल्या भावना ओळखणारा महापुरुष आहे, म्हणून तर बुद्ध आहे ना. नाही तर कसा बुद्ध असेल ते.
सकाळी सकाळी शास्ता आपलं भिक्षापात्र संघाटी इच्छीवर घेतात आणि दूर जातात निघून, चरिका करून सायंकाळी वापस येतात. आणि आल्याबरोबर हा खुश, मनातून खुश. पण मुद्दा म्हणतोय, हे श्रमण, अरे दिवसभर तुझी वाट बघितली जेवायला, तू कुठे गेला होता? भगवान म्हणाले, अरे उर्वेला, रात्री तुझ्या मनातला मी भाव ओळखला. तू असं म्हणाला होतास माझ्यात अडचण येईल याची, म्हणून गेलो. अरे बापरे म्हणे, माझ्या मनातला भाव ओळखतो का म्हणे? पण माझ्या मनातला जरी भाव ओळखत असला तरी हा अरहंत नाही. काय म्हणते? बुद्धाला म्हणते. बुद्ध पुन्हा काय करते, सकाळी नाश्ता झाला की आता 11ची त्यांची वेळ आहे बुद्धांची जेवणाची. ते म्हणते, बुद्धाला म्हणते, अय श्रमण, चला जेवायला आपल्या दानशाळेमध्ये. बुद्ध एक एक पाऊल टाकत टाकत निघाले. आता हा बाजूला निघाला, आता त्याचा आश्रम आहे ना. तर तेवढ्याच क्षणामध्ये बुद्ध 33 लोकांमध्ये जाऊन तिथलं सुगंधित परिजात नावाचं पुष्प घेऊन आले. दोघे वेगळ्या दिशेने दानशाळेतून थांबले. तर ते फुल हातात बघितलं बुद्धांच्या. म्हणे, कोठून आणलं म्हणे? तू मला बोलला होतास ना चला म्हणून, तेवढ्याच वेळात मी 33 मध्ये गेलो, तिथं सुगंधित परिजात नावाचं फुल घेऊन आलो आणि घे याचा गंध घे म्हणे, सुगंध घे. अरे बापरे म्हणे, एवढ्या कमी वेळेमध्ये हा वरही जातो फुले घेऊन येतो म्हणे, पण माझ्यासारखा अरहंत नाही. बघा कसं त्याच्या शाळेमध्ये यज्ञ असतो आणि लाकडं फोडायला कठीण लाकडं असतात, फुटत नसतात. धम्मराजाने संकल्प केला समोर जाऊन, ह्या लाकडांचे अमुक अमुक एवढे भाग व्हावेत आणि आपोआप सगळे भाग, कारण तेवढी शक्ती सामर्थ्य बुद्धांना दशबरधारी म्हटलंय. तेवढं सामर्थ्य जगात घेऊन यावं लागतं, कारण श्रमण, ब्राह्मण आणि मार जगात लय वाईट प्रकारचे रिद्धी सिद्धी संपन्न लोक जगात असतात, नाही असं नाही. त्यांना सुद्धा पुरून उरावं लागतं, तेव्हाच बुद्धत्वाची प्राप्ती होत असते. नाहीतर तपश्चर्या केली, बुद्धत्व प्राप्त केलं, 10-20 लोक आले आणि मारून टाकलं, काय कामाचं आहे बुद्धांचं? असं होत नाही. त्यांचं जेवढं काम आहे तेवढं त्यांना काम करावं लागतं. आणि पुन्हा शेवटचं एक रिद्धी सिद्धी केली त्यांनी. पाऊस, तुफान पाऊस पडू लागला आश्रमामध्ये. संकल्प केला शास्त्रांनी, मी जिथून चालत आहे तिथली जमीन अगदी कोरडीच राहावी, माझ्या पावलागणीच कोरडं राहावं म्हणून. आता सगळे त्याचे अनुयायी बघू लागले बुद्धांकडे. बुद्धांच्या अंगावर एकही थेंब पाण्याचा नाही आणि जमिनीवर बुद्धांची पाय ओले होत नाहीत. बघून 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 इतकं त्यांचं मन प्रेरित होऊ लागले, अंतकरण त्यांना जाऊन पाया पडू वाटू लागल्यात. बुद्धांनी त्याला एवढं सॉफ्ट केले, मऊ केलं, विनीत केलं. तरी म्हणते चलत असेल रिद्धी सिद्धी वाला, पण माझ्यासारखा आरत नाही. बुद्धांनी त्याला बोलून घेतलं. अरे काश्यप, अरे वेड्या, अरे मूर्ख माणसा, तू अरहंतही नाहीस आणि अरहंत पदाच्या मार्गालाही तू चालत नाहीस. साधुकार द्या. तू अरहंतही नाहीस आणि ज्या गोष्टींनी अरहंत पदाला प्राप्त होता येतं, तो अरहंत पद तुला माहिती नाही. तुला तुझा अहंकार बाजूला ठेवावाच लागेल. असं म्हटल्यास आधीच त्याचं अंतकरण सुविनीत झालं होतं. शास्त्रांचा धम्म ऐकून, शास्त्रांची पवित्र वाणी, सुमधुर वाणी ऐकून तो अरहंत झाला, जीवन मुक्त झाला आणि तो भिक्षू बनला. साधुकार. बघा काय नेमकं भगवंतांनी कसं जिंकलं त्यांना. अशा प्रकारे शास्त्रांची ही काम करण्याची पद्धत होती. बिंबिसाराची दीक्षा याच पौर्णिमेला आहे. या पौर्णिमेला शास्त्राने बिंबिसाराला दीक्षा दिली. कारण बिंबिसार आपल्या राजवाड्यात बाहेर मध्ये बसलेला आहे आणि लोक बुद्धांकडे जाऊ लागले त्या राजगिरीला. तर त्याने बघून तो बुद्धांकडे गेला आणि बुद्धांकडे जाऊन बुद्धांना वंदन केलं, प्रणाम केलं, बसला. आता बसल्याबरोबर हा उर्वेला काश्यप, नदी काश्यप, गया काश्यप हे सगळे दीक्षा घेऊन आले वापस. कारण मोठा होता उर्वेला काश्यप. भावाचं अनुकरण दुसऱ्या भावांनी केलं आणि 1000 लोकांचा भिक्खू संघाचा समूह बसलेला आहे. आणि बिंबिसार बुद्धांना वंदन करता करता मनात आलं त्याच्या, हा श्रमण गौतम त्या उर्वेलाचा शिष्य आहे का उर्वेल बुद्धाचा शिष्य हेच मला कळेना म्हणे.
एवढंच मनात म्हणला तो बिंबिसार. हा याचा भाव उर्वेला काश्यपाने ओळखला आणि रिद्धी सिद्धीच्या तेजाने तो वर असा उडाला आणि हात जोडला. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. माझे शास्ता माझे गुरु आहेत, माझे शास्ता माझे कल्याण मित्र आहेत, मी त्यांचा शिष्य आहे, तीनदा म्हणाला आणि वंदन करून बसला. तर बुद्ध संवाद करतात काश्यपाशी. कोण बघते? बिंबिसार बघते. म्हणते, हे काश्यप, तुझं अग्निहोत्र कसं सुटलं, तुझं यज्ञ या कर्मकांड कसं सुटलं? भगवान, ह्या यज्ञाने अग्निहोत्राने रूप शब्द गंध रस स्पर्श आणि स्त्रिया यांचाच लाभ होऊ शकतो भगवान. परंतु तुमच्या धम्मदेशनेने माझा रागाचा मळ, द्वेषाचा मळ, मोहाचा मळ समूळ नष्ट झाला. तुम्ही माझे गुरु आहात, मी तुमचा शिष्य आहे. असं म्हणून शास्त्राने तिथे उपस्थित असणाऱ्या बिंबिसाराला सधम्म दिला. झालं, संक्षिप्त थोडे वेळ समाप्त करतो. तर बुद्धांची धम्म सांगण्याची पद्धत कशी होती हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. कोणी जर व्यक्ती समोर आला ना बुद्धांच्या, आधी त्याच्या मनाला बुद्ध सुविनीत बनवायचे, त्याच्या मनाला थोडस निर्मळ बनवायचे आणि पुन्हा जसं शुभ्र कपड्याला कोणताही रंग व्यवस्थित चढतो, व्यवस्थित लागतो, तसं मनाला शुद्ध करून त्याच्यानंतर 4 आर्य सत्यांची देशना देऊन त्याला क्रमशः सद्धम्मामध्ये स्थापित शास्त्र करायचे. आणि कोणी आल्याबरोबर त्याला आर्य सत्य सांगत नव्हते बुद्ध. या म्हणायची, बसा, दान कथा शास्त्रांची सुरुवात होती धम्मदेशनेची. आधी दान कथा, दानाचे परिणाम सुपरिणाम, दान का दिलं पाहिजे तिथून सुरुवात करायची. दान कथा, शील कथा, शील शील सदाचाराचं जीवन तुला जगावंच लागेल म्हणायचे. दानाचं, कारण दान देणारा विनीत असू शकतो. बघा, दान देणारा एक समर्पणाचं लक्षण आहे. दान देणे म्हणजे समर्पणाचं लक्षण आहे. अहंकार बाजूला ठेवलेलाच माणूस दान देऊ शकतो आणि दान दिलेला व्यक्तीच शीलाचं पालन करू शकतो श्रद्धेच्या बलाने. बुद्ध सांगायचे हे दान कथा आहे. आता दानावर रात्रभर बोलता येते, अनेक प्रकार आहे दानाचे, तिकडे नेणार नाही तुम्हाला मी. पुन्हा शील कथा, शील सांगायचे बुद्ध, हे पानातिपाता वेरमणी आहे. प्राणी मात्राच्या हिंसेपासून दूर राहा, अदिन्ना दाना वेरमणी, चोरीपासून दूर राहा, व्यभिचारापासून दूर राहा, खोटे बोलण्यापासून दूर राहा आणि मादक पदार्थांचं सेवन करण्यापासून दूर राहा. बघा, आता हेच शील असं कर्म का दिले आपण, असं का म्हणावं? सुरा मेरे ये मज्ज पमाद खाना, मुसावादा, कामे सुमिचाचारा, अदिन्ना दाना, पुन्हा पाण्याती पाता म्हणता का आपण असं? प्रत्येक गोष्टींचा शास्त्राच्या सधम्मामध्ये क्रमशः धम्म हा क्रमशः शिकवला जातो. पानाती पाता, रक्तरंजित वैरयुक्त चित्ताने तुला स्वतःला शांती भेटणार नाही. तुला स्वतःला शांती भेटणार नाही तर तू इतरांना शांती काय प्रदान करू शकतोस? म्हणून आधी तुझ्या अंतःकरणामध्ये मैत्री विकसित तुला करावी लागेल. म्हणून पानाती पाता, त्याच्यावर नाही अनेक आयाम आहेत बोलण्यासाठी शीलावरच्या व्याख्येमध्ये. मग बुद्ध असं सांगायचे, ही दान कथा आहे, ही शील कथा आहे आणि शीलाच्या पालनामुळे तुला मृत्यूनंतर चांगल्या सुगतीला तू जाऊ शकशील. बुद्ध विश्वास द्यायचे, विश्वास. कारण आपल्याला काही दिव्य चक्षु नाही, आपल्याला लेखे तरी सांगावं तिकडे दिसावं. तरी बुद्ध धम्मराजा एका हातामध्ये दुर्गती प्राप्त प्राणी दाखवायचे, एका हातामध्ये सुगती प्राप्त प्राणी दाखवायचे. हा स्वर्गातले सुख आहे, हे नरकातलं दुःख आहे असं दाखवायचे. त्या काळचे अरहंते दाखवायचे. तेवढं बल आपल्याकडे कुठे आहे? अरहंताचा प्रभाव आता कमी झालेला आहे. पण ती लोक ऐकायची ना. दान कथा, शील कथा, स्वर्गाची कथा. स्वर्ग म्हणजे सुगती. काया वाचा मनाच्या सत्कर्माने मनुष्याला एक सुगती भेटणार आहे. बौद्धांना हीच गोष्ट
महाराष्ट्रातल्या पुन्हा 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 जसा तो सोनार पुन्हा पुन्हा त्या भट्टीमध्ये टाकतो सोन्याला, पुन्हा पुन्हा ठोकून ठोकून त्याला आकार द्यायला लागतो. एवढंच तुम्हाला शिकवायचंय आम्हाला. स्वर्ग म्हटलं की कानाचे कान टव करतात लगेच लोकांचे. बघा, समजा मेल्यानंतर काहीच नाही धरलो आपण काही वेळेसाठी, मान्य करू, मग खा प्या मौज करा आणि मरा, हेच खरं असेल ना? मग हे खरं असेल तर तो भिक्षू संघाबद्दल काय म्हणते प्रसेनजित राजा, की अनेक प्रकारचे तपस्वी बघतो 5 वर्षे 10 वर्षे ब्रह्मचर्याचं पालन करून घरला जातात, पण बुद्धाचा भिक्षू संघ अजीवन परिशुद्ध ब्रह्मचर्याचं पालन करतो, म्हणून माझी श्रद्धा आहे. का बरं? भिक्षू संघाने का ठेका घेतलाय का? मग का तुमची पण आमची बी एकच गती होणार असेल तर? मेल्यास तुमचे हाड पृथ्वी अग्नी जल वायू आपल्या आपल्या महाभूतात विलीन झाले. आम्ही काय गुत्त घेतलंय का तुमचं प्रचार करायचं धर्माचं? तुमच्या लेकरांनी घ्यावं ना मग चिवर सगळ्यांना. अशोकाच्या पोराने घेतलं, बुद्धाच्या मुलाने राहुलाने घेतलं, तुमची मुलं घेतात का? कारण तुम्ही भोगवादी प्रवृत्तीकडे जात आहात. काहीच नाही. तो चार्वाक म्हटला एका ठिकाणी, मी 100 वेळा सांगितलंय उदाहरण. ते काय म्हटलं चार्वाक? जोपर्यंत जगणार आहात सुखाने जगा, आणि सुखाने जगण्यासाठी लोकांची कर्ज काढा, आणि कर्ज काढून साखर तूप पीत बसा. पाली त्याची संस्कृत भाषा आहे. यावं जीवेत सुखं जीवेत, ऋणं कृत्वा घृतं पिवेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. पुनर्जन्मच नाही म्हणता येते याच्यावर वाक. तुम्हाला किती छान वाटते असं म्हणलं की? तुम्हाला जर म्हणलं पुन्हा काहीच नाही, त्यानं काय म्हणते पुढं? कामिनी आलिंगन, आपल्या किंवा इतरांच्या मरेपर्यंत दुसरं काहीच करू नका म्हणते. एवढं सोडून ते त्या आलिंगनाचं सुख या विश्वात कुठे दुसरं नाही, तेच करत बसा मरेपर्यंत. आणि मला पुन्हा जन्म नाही मरण नाही. बघा, ही जी वाणी आहे, म्हणजे भौतिक जीवन जगणाऱ्या लोकांना किती छान वाटतं ही वाणी. अरे हो ना, सगळे लोक. बुद्ध राजा म्हणतात पौर्णिमेला अमावस्येला 2 अष्टम्यांना ब्रह्मचर्याचं जीवन जगावं लागेल, अष्टशिलाचं जीवन जगावं लागेल, परिपूर्ण पंचशील ब्रह्मचर्याचं जीवन जगावं लागेल. कारण हे जन्म मरणाच्या चक्राला हळूहळू हळू ब्रेक लावायचे तुम्हाला, तरच निब्बाण रूपी निर्वाणाच्या सुंदर अमृताच्या महामार्गात तुम्ही पडणार आहात. नाहीतर काया वाचा मनाच्या कर्माने नरकात जन्माला यावं लागतं. निरय म्हटले, निरय. आय म्हणजे सुख, नि म्हणजे नाही. जिथे सुखच नाही अशी भूमी आहे त्याला नरक असं म्हटलेलं आहे. आता देवदत्ताचं तर उदाहरण दिले ग्रंथामध्ये. त्याचं शरीर किती मोठं आहे देवदत्ताचं नरकामध्ये, अविची नरकामध्ये 100 योजन मोठं. 100 योजन म्हणजे किती माहित आहे? 1 योजन साधारणतः 7 ते 8 किलोमीटरचा 1 योजन सांगितलेलं आहे. म्हणजे त्याचं शरीर अविची नरकामध्ये साधारणतः 700-800 किलोमीटर, बरोबर आहे? एवढं मोठं. आणि त्याच्या छातीमध्ये एक बाण आहे, 2 हातात 2 बाण आणि पायात 2 भाले सांगितलेले. आणि तो अविची नरकाचं दुःख आताही भोगत आहे. पण बुद्ध म्हणाले देवदत्ताने सधम्मामध्ये काही दिवस जीवन व्यतीत केलेलं होतं, प्रवर्जित झालेला होता, बुद्धांप्रती समर्पित होता, आणि मरते वेळेस हात जोडून बुद्धाला शरण जाता जाता तो मरणाला प्राप्त झाला. म्हणून काही कल्पानंतर तो अठिसार नावाचा प्रत्येक बुद्ध बनणार आहे. म्हणून प्रवर्जित जीवन श्रेष्ठ आहे. साधुकार दे. आपल्याला स्वर्ग कथा हा विषय चालू आहे आपला. स्वर्ग कथा म्हणजे याचा परिणाम नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. आता याच्यावर आपल्याला कार्यशाळा घेण्याची गरज आहे. सातत्याने रविवार गाठून कार्यशाळा घेण्याची गरज आहे आपल्याकडे. महिन्यातून एक तरी कार्यशाळा पाहिजे प्रत्येक नगरातल्या एखाद्या विहारात. ते पय्याश रत्न भंतेजींना एक विनंती आहे, ते श्रीलंकेचे जे भंतेजी येतात ना, त्याला हे मंत्र शिकवण्यापेक्षा तिथला इतिहास सांगा म्हणावं की 2500 वर्षापासून धम्माला त्यांनी कसं जतन करून ठेवलं श्रीलंकेमध्ये. त्यांनी काय सांगायचं, आमचा
स्कूल असतो, धम्माचा स्कूल असतो. दर रविवारी सगळे विद्यार्थी तिथे येतात आणि धम्माचा अभ्यास करून त्यांचे मार्क तिकडे ऍड होतात त्यांच्या शालेय शिक्षणामध्ये. त्यांची एक समिती असते तिथल्या श्रीलंकेच्या लोकांची विहाराला सांभाळण्याची. बघा, म्हणजे दर महिन्याला त्यांच्या मीटिंगला जावंच लागते. प्रत्येक महिन्यात विहाराचं मेंटेनन्स काय झालेलं आहे, दर महिन्याला 1000-5000 रुपये गोळा करावेच लागते तिथल्या विहाराचं मेंटेनन्स करायला. तिथल्या बाया दररोज भिक्खू संघाला कसे भोजन आणतात, कसे भोजन वाढतात, त्यांचे बाळ कसे वंदन करतात, त्यांच्या धम्म काया वाचा मनाने व्यवहारिक जीवनात कसा उतरलाय, एवढा त्याला पुढच्या विषय द्या तुम्ही भालेराव साहेब. हे तर आम्ही शिकू त्यांना मंत्र वगैरे बाकीच्या गोष्टी, ते त्याची गरज आहे, ते बघतील. तिथल्या बाईला विचारलं तर त्या बाईचं स्वप्न आहे, भंतेजी भविष्यात मला 2 बाळ व्हावे. ती बाई आम्हाला म्हणाली, एक बाळ मी सैनिक बनवेन आणि एक बाळ मी भिक्षू बनवेन. हे सांगायच्या लोकांना हे इथलं गरजेचं आहे. तिथली संस्कृती, आचार विचार जर आपल्याकडे आले हळूहळू तर आपली श्रद्धा वाढायला लागेल. मी जिथं होतो नव्यानं मनुष्ठीत होतो मी, तिथे जवळपास 500 पेक्षा जास्त भंतेजी आहेत त्या नव्यानं मनुष्ठीत. आणि तिथे 10 ची यादी तयार आहे भोजनदाराची. एका दिवसाचा सकाळचा खर्च 50,000 आणि जेवणाचे 50,000, नाश्त्याला 50,000 खर्च आहे. एवढे 500 भंतेजींचा, म्हणजे 50 पदार्थ असतात जेवायला तिथे. 50 पदार्थ सकाळच्या नाश्त्याला तेवढेच सेम. म्हणजे 2 ट्रॅव्हल्स बांधून लोक येतात, दोन्ही सकाळची 10 आणि दुपारच्या भोजन रात्रीच येतात. ते मोठ्या दानशाळेत ते आराम करतात. आणि सकाळची 6ला जे नाश्ता असतो ना, त्यासाठी सकाळी 3ला 2ला उठून स्वयंपाकाला लागावं लागते. आणि 11 वाले सकाळी 5-6ला सुरू करतात. तर 10 वर्षाची यादी तिथं कंटिन्यू आहे, वेटिंग लिस्ट आहे तिथं. दररोजचा 1 लाख रुपये जेवणाचा खर्च आहे. त्या भंतेनी हे सांगायला पाहिजे इथून आम्हाला, म्हणजे आम्हाला इथं तो उपक्रम सुरू करायचा. धम्मदायक समिती प्रत्येक नगरामध्ये, महाराष्ट्रामध्ये धम्मदायक समिती स्थापन करा. ज्या ज्या भंतेजींच्या हाताखाली ते लोक काम करत असतील ना, भंतेजी एवढ्या नगरातले प्रत्येक नगराचे दर महिन्याला तुम्हाला 500 रुपये आम्ही आणून देऊ म्हणायचं, फक्त 500 रुपये. 100 घरं असतील तर 50,000 मिळेल, 200 घरं असतील तर 1 लाख मिळणार आहे. मग या पैशांचं नियोजन करता करता ते मग लायब्रऱ्या उभ्या करा, सामने शिबिर घ्या, त्रिपिटक आणा, कार्यशाळा करा. ह्या सगळ्या गोष्टी इथं तसं नाही. मी एका विहारात बघितलं, नाव सांगत नाही पुन्हा भांडतील ते लोक. एका विहारात गेलो, इकडून त्या अध्यक्ष काय म्हणते तर समितीचे नाव, अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सगळं इकडून, आणि इकडून बायाची समिती, म्हणजे 20-20 लोकांची समिती आहे. ज्याची बायको अध्यक्ष आहे का तिने तिकडे अध्यक्ष आहे बरोबर. हे सचिव मी नाव बघू लागतो बरोबर, समका येऊ लागते. इथं भांडण चाललंय, तो अध्यक्ष का मी अध्यक्ष. इथं त्या देशात तसं नाही. ते म्हणतात आमच्याकडून धम्म जिवंत राहिला काय द्यावं. ती लोक म्हणतात ही भंतेची कोण, ही आम्हाला अपेक्षा आहे. आम्ही सांगण्यापेक्षा त्यांनी सांगितलेलं चांगली गोष्ट आहे. म्हणजे ही स्वर्ग कथा. तुम्हाला माहिती आहे, अनाथ पिंडक मरते वेळेस असा एक पिंडा झाला, अनाथ पिंडकाला मरते वेळेस त्याच्या पोटामध्ये चाकू खुपसल्याच्या वेदना होऊ लागल्या. ते म्हणते जा रे माझे आदर्श भंते साई पुत्र आणि भंते आनंदाला बोलून आणा. दोघं आले, त्यांनी उपदेश केला. उपदेश ऐकता ऐकता अनाथ पिंडक मेला. आणि मेल्याबरोबर त्याच रात्री दिव्य लोकातून तुमच्या माझ्या धम्म राजाचं दर्शन करायला आला. तर फक्त त्या श्रावस्तीमध्ये प्रकाश पडला त्या देवतेचा, अनाथ पिंडकाचा. बुद्धाला वंदन केला आणि म्हणाला, भगवान माझं हे जेतवन सुशोभित मला वाटतं. भिक्खू संघाला बघून मला अति आनंद होतो. भिक्खू संघाने या जेतवनामध्ये सुखपूर्वक विहार करावा. एवढंच म्हणून हात जोडून तो वापस गेला देवलोकात. अति देवलोकातले प्राणी इतर राहत नाही, कारण ते कर्म संस्कार वेगळे. त्यांचा आहार वायव्य आहार आहे, त्यांचा प्रीती भोज आहे त्यांचा. आपल्यासारखं नाही दातानं चाव खायचं त्यांचा आहार. तर ते गेल्याबरोबर भगवान बुद्ध बाजूला आनंद बसलेले आहेत. त्या आनंदाला म्हणतात, आनंदा आत्ताच एक देवपुत्र आला आणि तुम्हाला असं असं म्हणून गेला. तर भंती आनंद व्यवहार कुशल आहेत. ते म्हणते भगवान पुढचं बोलू नका, थोडं माझं ऐका. मी सांगतो तो कोण होता. तो दुसरा तिसरा कोणी नव्हता. तो अनाथ पिंडक
देवपुत्रच असेल, कारण तो आता सायंकाळीच मेला म्हणे आणि तोच देवतागतीला प्राप्त झाला असेल. तुम्हाला हे श्रद्धेने मानावं लागणार आहे, कारण धम्मराजाने जाणलंय ते आपल्याला मानायला काय हरकत नाही ना. सदितंग वितंग पुरीसास सेठंग. श्रद्धा हे माणसाचं सगळ्यात मोठं धन आहे. त्या धनाचं संवर्धन करायला शिका सज्जन हो. प्रत्येक गोष्टीचा अनुभव करणं शक्य नाही. तुम्ही जर म्हणसाल, तुम्हाला म्हणलं विष आहे बरं का, पिऊ नको. एक जण म्हटला मी पिऊन जिभेवर ठेवून बघणार आणि पुन्हाच अनुभव करून सांगणार. मग तुला सांगितलं नाही श्रद्धा अशी अशी आहे, तुला सुगतीला नेणारी आहे. श्रद्धेने तुमचं पालन करावं. म्हणून ही स्वर्ग कथा झाली की बुद्ध पुन्हा सांगायचे काम वासनेचे दुष्परिणाम. बघा मग सांगायचे हळूच संयमित जीवन जग. बघ का हे काम वासनेमध्ये लय दुष्परिणाम आहेत. ही काम वासना कशी आहे? अग्नीचा स्वीकार करणाऱ्या गवताप्रमाणे आहे, विषारी सापाच्या फण्याप्रमाणे आहे आणि आपल्याला दुर्गतीला नेणारी आहे. थोडं सावध राहा. म्हणून त्याला शांतपणे त्याच्यातले दोष सांगायचे आणि निष्कामतेचा सुपरिणाम. निष्कामतेचं जीवन, परिशुद्धीचं जीवनाचा परिणाम सांगून पुन्हा त्याचं चित्त प्रसन्न झालं, हृदय सुविनीत झालं की पुन्हा चार आर्य सत्यांची धम्मदेशना आता द्यायची शस्त्र. हे दुःख आहे, हे दुःखाचं कारण आहे. दुःखाला नष्ट करता येऊ शकतं आणि अष्टांगिक मार्ग दुःख विमुक्तीचा मार्ग आहे. अशा प्रकारे भगवंताने बिंबिसाराला धम्म शिकवला आणि त्याच वेळी बिंबिसार राजा श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाला. बघा आणि श्रोतापन्न होऊन तो भाव विभोर झाला आणि धम्मराजांना त्याने वंदन केलं आणि वंदन करून तो बुद्धांना म्हणाला माझ्या 5 इच्छा होत्या. मी राजा बनावे, माझ्या नगरात अरहंत यावे, त्यांची सेवा करावी, त्यांचा उपदेश मला मिळावा आणि धम्माचा साक्षात्कार व्हावा. या सगळ्या गोष्टी मला प्राप्त झाल्या. म्हणून भगवान बुद्धाला पहिलं विहार कुणी दान केलं तर या पौष पौर्णिमेच्या निमित्तानंच वेळुवण नावाचं महाविहार राजा बिंबिसाराने भगवान बुद्धांना दान केलं. पुढे अनेक 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 सुंदरशा गोष्टी आपल्याला त्या निमित्ताने मांडता येतील. अनेक संदर्भ या ठिकाणी मांडता येतील. पण वेळ आणि काळाचं भान ठेवून बुद्ध धम्म संघाच्या तेजाने या पौष पौर्णिमेच्या निमित्तानं तुम्हा सर्वांच्या अंतःकरणामध्ये सधम्माचा साक्षात्कार व्हावा. श्रद्धा, धम्माची श्रद्धा तुमची वाढीस लागावी, एवढीच मंगल कामना व्यक्त करताना इथेच थांबतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. सर्वांनी पुनश्च एकदा साधुकार द्यायचा आहे. साधू साधू साधू. खर तर ऐकताना भाव पूजनीय भिक्खूंनी आवर्त घेतला अशीच भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली. हा विषय खर तर खूप मोठा आहे आणि अजून आम्हाला ऐकत बसा वाटत होतं, परंतु त्यांनी खरंच खूप आवर्त घेतलं. अनेक विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले आणि अगदी प्रांजळपणे एका गोष्टीची कबुली भंतेजी आम्ही देतो की जेव्हा तुम्ही